बुधवार पेठ पुन्हा एकदा चर्चेत आली. मात्र यावेळी चर्चा कोणत्याही उत्सवाची नाही. पोलिसांनी मध्यरात्री राबवलेल्या एका धाडसी आणि महाकायक कॉम्बिंग ऑपरेशनची आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात अवैध कृत्ये सुरू असल्याची कुणकुण पोलिसांना लागलेली होती. विशेषतः अंमली पदार्थांची विक्री आणि मानवी तस्करी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस दलाने अतिशय गुप्तपणे या कारवाईचं नियोजन केलं आणि मध्यरात्रीचा मुहूर्त साधून संपूर्ण परिसराला वेढा घातला. नेमकं काय घडलं जाणून घेऊया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. जेव्हा अवघं पुणे शहर निद्राधीन होतं तेव्हा पोलीस दलाच्या शेकडो गाड्यांचे ताफे बुधवार पेठेच्या दिशेने रवाना झाले. सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही मोहीम आखली गेली. या मोहिमेचं गांभीर्य इतकं मोठं होतं की यामध्ये 22 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उपायुक्त निखिल पिंगळे, कृषिकेश रावले आणि तब्बल 600हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. संपूर्ण बुधवार पेठ परिसराचे प्रवेशद्वार आणि गल्लीबोळ पोलिसांनी सील केले होते, जेणेकरून कोणालाही निसटून जाता येणार नाही. पहाटेपर्यंत चाललेल्या या ऑपरेशनने परिसरात मोठी खळबळ उडवून दिली. या कारवाईचा मुख्य रोख होता या शहरात बेकायदा आणि वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर, विशेषतः बांगलादेशी घुसखोरांवर. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक बांगलादेशी नागरिक बनावट कागदपत्रांच्या आधारे किंवा कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय या वेश्यावस्तीत आश्रय घेत आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी 2 बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे भारतात राहण्याचे कोणतेही अधिकृत पुरावे आढळलेले नाहीत. ही बाब केवळ स्थानिक गुन्हेगारांशी संबंधित नाही, तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत गंभीर मानली जाते. या तरुणींना नक्की कोणी आणले आणि त्यांचे नेटवर्क कुठे पसरले आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत. या मोहिमेतील सर्वात धक्कादायक आणि संवेदनशील भाग म्हणजे 4 अल्पवयीन मुलींची झालेली सुटका. वेश्या व्यवसायाच्या दलदलीत या निष्पाप मुलींना बळजबरीने ढकलण्यात आलं होतं. मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या ग्रामीण भागातून किंवा परराज्यातून गरिबीचा फायदा घेऊन या मुलींना पुण्यात आणतात आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. पोलिसांनी या 4ही मुलींची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवलंय. या मुलींना या व्यवसायात कोणी आणलं आणि त्यांच्या मागे कोणत्या मोठ्या टोळीचा हात आहे, या दिशेने आता गुन्हे शाखेने आपली चक्र फिरवली आहेत. या कारवाईमुळे मानवी तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवार पेठेतील ही झाडाझडती केवळ व्यक्तींची तपासणी करण्यापुरती मर्यादित नव्हती, तर पोलिसांनी प्रत्येक कोपरा पिंजून काढला. या झाडाझडती दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या. यामध्ये प्रामुख्याने अंमली पदार्थ वापरलेली आणि नवी इंजेक्शन तसेच चरस घातलेले घातक पदार्थ जप्त करण्यात आले. वेश्यावस्तीत अंमली पदार्थांचा वापर केवळ ग्राहकांसाठीच नव्हे, तर तिथे काम करणाऱ्या महिलांना अंमलाखाली ठेवण्यासाठीही केला जात असल्याचं समोर आलंय. या अंमली पदार्थांच्या साठ्यामुळे या भागातील गुन्हेगारीचं स्वरूप किती भयानक आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी राजेश्वर विभीषण बिराजदार याला रंगेहात पकडून अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आलाय. त्याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजेश्वर हा या पदार्थांचा पुरवठादार होता की केवळ विक्रेता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. लातूरहून पुण्यात येऊन तो हे बेकायदेशीर कृत्य का करत होता आणि त्याचे या वस्तीतील अन्य लोकांशी काय संबंध आहेत, याची सखोल चौकशी सुरू आहे. या कॉम्बिंग ऑपरेशनचे स्वरूप इतके व्यापक होते की पोलिसांनी या वस्तीत राहणाऱ्या महिला, पुरुष आणि संशयास्पद व्यक्ती अशा एकूण 700 जणांची जागेवर चौकशी केली. प्रत्येकाची ओळख पटवणे, त्यांच्या आधार कार्डाची पडताळणी करणे आणि ते तिथे का राहत आहेत याची माहिती गोळा करण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले. यातील अनेक लोकांकडे समाधानकारक उत्तरे नव्हती. अशा मोठ्या प्रमाणात चौकशी करण्यामागे पोलिसांचा उद्देश हा होता की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये जर बसवणे आणि सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे. या संपूर्ण कारवाईत पुणे पोलीस गुन्हे शाखेची भूमिका अत्यंत कळीची राहिली. अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी स्वतः मैदानावर उतरून तपासाचे नेतृत्व केले. गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी समांतर तपास करून संशयित ठिकाणांची यादी आधीच तयार केली होती. त्यामुळे इतक्या कमी वेळात आणि गुप्तपणे इतकी मोठी कारवाई यशस्वी होऊ शकली. गुन्हे शाखेने केवळ अटक करण्यावर भर दिला नाही, तर गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आवश्यक असलेले पुरावे संकलित करण्यावरही लक्ष केंद्रित केलं. पोलीस कारवाई सुरू असताना बुधवार पेठेत तणावाचं वातावरण होतं. मात्र पोलिसांनी अत्यंत संयमाने आणि कायदेशीर प्रक्रियेचं पालन करून ही मोहीम राबवली.
अनेक वर्षांपासून या भागात राहणाऱ्या सामान्य नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचं स्वागत केलं. वेश्यावस्तीच्या नावाखाली चालवणारे अवैध धंदे, अंमली पदार्थांची विक्री आणि गुंडागर्दी यामुळे सामान्य नागरिकांचं जगणं कठीण झालं होतं. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून वस्तीत आता काहीसा शिस्तबद्ध बदल पाहायला मिळतोय. झाडाझडती दरम्यान पोलिसांच्या असे लक्षात आले आहे की या भागात अनेक जुन्या वाड्यांमध्ये छुप्या खोल्या आणि तळघरे तयार करण्यात आलेली आहेत. या जागांचा वापर बेकायदेशीर कृत्ये लपवण्यासाठी, पीडित मुलींना डांबून ठेवण्यासाठी किंवा अंमली पदार्थ लपवण्यासाठी केला जातो. पोलिसांनी अशा संशयास्पद जागांची पाहणी केली असून येणाऱ्या काळात महापालिकेच्या मदतीने अशा अवैध बांधकामांवर हातोडा मारला जाण्याची दाट शक्यता आहे. गुन्हेगारांना लपवण्यासाठी कोणतीही जागा उरणार नाही याची खबरदारीही पोलीस घेत आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारीविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण अवलंबलं आहे. कोयता गँग असो वा अंमली पदार्थ विक्रेते, सर्वांविरुद्ध कठोर पावले उचलली जात आहेत. बुधवार पेठेतील ही कारवाई त्याच धोरणाचा एक भाग मानली जाते. शहराच्या कोणत्याही भागात अवैध कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आलाय. विशेषतः परदेशी घुसखोरांच्या बाबतीत पोलीस आता अधिक आक्रमक झाले आहेत. येणाऱ्या काळात अशा मोहिमांची तीव्रता वाढण्याचीही शक्यता आहे. अटक करण्यात आलेला आरोपी राजेश्वर बिराजदार आणि ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी तरुणांविरुद्ध फराज खान पोलीस ठाण्यात कायदेशीर सोपस्कार पार पडले जात आहेत. जप्त केलेले अंमली पदार्थ फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सुटका केलेल्या अल्पवयीन मुलींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस आता या सर्वांचे कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहार तपासत आहेत, जेणेकरून यामागील मोठ्या मास्टर माइंडपर्यंत पोहोचता येईल. अशा प्रकारच्या कारवाया करताना पोलिसांसमोर अनेक सामाजिक आव्हानं उभी राहतात. वेश्यावस्तीतील मानवी हक्क, तिथल्या महिलांचे पुनर्वसन आणि गुन्हेगारीचे निर्मूलन यांचा समतोल राखणंही गरजेचं असतं. मात्र जेव्हा विषय अंमली पदार्थ आणि अल्पवयीन मुलींच्या शोषणाचा येतो, तेव्हा कायदा अत्यंत कठोर होणं अनिवार्य असतं. सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी स्पष्ट केलंय की ही कारवाई कोणत्याही समुदायाविरुद्ध नसून केवळ गुन्हेगारी प्रवृत्ती आणि अवैध वास्तव करणाऱ्यांविरुद्ध आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर आणि आयटी हब म्हणून ओळखलं जातं. अशा शहरात अंमली पदार्थांचे जाळे पसरणे हे चिंताजनक आहे. पोलिसांनी पुणेकरांना आवाहन केलंय, जर त्यांच्या परिसरात काही संशयास्पद हालचाली किंवा अवैध धंदे सुरू असल्याचं आढळल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. नागरिकांचे सहकार्य आणि पोलिसांची तत्परता यातूनच पुणे शहर गुन्हेगारी मुक्त होऊ शकते. बुधवार पेठेतील कारवाई ही या दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. बुधवार पेठेतील या मध्यरात्रीच्या झाडाझडतीमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे. 2 बांगलादेशी तरुणींची अटक, 4 मुलींची सुटका आणि अंमली पदार्थांची जप्ती ही या मोहिमेची मोठी यशप्राप्ती आहे. मात्र हे केवळ सुरुवातीचं यश आहे. या प्रकरणाचा तपास जसा पुढे जाईल तसे अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांची ही धडक मोहीम केवळ एका रात्रीपुरती मर्यादित नसून शहराला गुन्हेगारी मुक्त करण्याचा एका मोठ्या अभियानाचा एक श्रीगणेश आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.